मोरया चिंचोरे तालुका नेवासा येथील 3 सराईत गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले। काल सोमवारी सकाळी सावेडी उपनगरात भिस्तबाग महालाजवळ ही कारवाई करण्यात आली। त्यांच्याकडून 1 कट्टा, 2 काडतुसे आणि 1 विना नंबरची दुचाकी असा 1,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। लखन भाऊसाहेब अल्लाट, लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे, अविनाश उर्फ देविदास उर्फ बाबा, विक्रम उर्फ विक्रांत अल्लाट अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत। त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे। त्यासंबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी सर्वांना आदेश दिले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, ASI काळे आणि त्यांचे सहकारी हे असा 11 वाजेच्या सुमारास इथे सावेडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना 3 इसम संशयित दिसले। त्याप्रमाणे त्यांनी सदर इसमांना ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस असं मिळून आलेलं आहे। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्लाट, लखन सरोदे, अविनाश देविदास अल्लाट सर्व राहणार मोरया चिंचोरे तालुका नेवासा यांना पथकाने ताब्यात घेतलेलं आहे। सहचे इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यापुढेही अवैध शस्त्रांविरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे।